नाशिक जिल्ह्यातील सायखेडा परिसरातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे। यावर्षी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि बदलत्या हवामानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही। शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांनी वेळेवर विमा भरला असूनही अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, सर्वे उशिरा होणे आणि कागदपत्रांची पूर्तता या कारणांमुळे विमा मंजुरी रखडली आहे। काही शेतकऱ्यांचे नाव यादीत नसल्याने ते पूर्णपणे विम्यापासून वंचित राहिले। पिकांचे नुकसान झाले, उत्पन्न बंद झाले आणि विम्याचे पैसे मिळत नाही। अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले, अशी प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी दिली। सायखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे पूर्ण करून पीक विम्याची रक्कम वितरित करण्याची मागणी केली आहे। तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मी एक शेतकरी आहे। गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाशी व जिल्हाधिकाऱ्यांची सातत्याने पाठपुरावा करून अजूनपर्यंत आम्हाला जो पीक विमा आहे त्या पीक विम्याचे पैसे आमच्या कुठल्याही प्रकारे खात्यावर आले नाही। शासन मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करतोय की आज शेतकरी इतका हवालदिन झालेला आहे। आज परिस्थिती अशी निर्माण झाली की गव्हाची परिस्थिती आज 2200 रुपये गहू झालेला आहे आणि तो 2200 रुपयात जर गहू कसं जगायचं आणि कसं हे करायचं म्हणून शेतकरी फार बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी शासनाने व मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर पाठपुरावा करून आमच्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर देण्याचे करावे, जेणेकरून पुढील पिकासाठी आम्हाला पैसे उपलब्ध व्हावे। आज शेतकरी खूप परिस्थिती बिकट होऊन आज शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही, कांद्याला भाव नाही, शेतीला भाव नाही आहे आणि जे पर्जन्य झाले आता मागे आमच्याकडे प्रचंड पूर परिस्थिती व 65 ते 70% पाऊस झाला। सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पूर्ण शेत नाबूद झालं। आज सोयाबीनची परिस्थिती अशी झाली की पूर्ण पाण्यात गेली ती सोयाबीन। आम्ही पैसे कुठून आणायचे आणि पुढील उपजीविका आमच्या कुटुंबाची कशी करायची याकरता आम्ही शासनाला व सरकारला विनंती करतोय, जर आपण लवकरात लवकर नाही दिले तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। लवकरात लवकर आम्ही विनंती करतोय, आम्हाला आमच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे उपलब्ध करून द्यावे, जे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतोय। सर्व शेतकरी कडे सातत्याने पाठपुरावा केला। तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्याकडे सातत्य पाठपुरावा करून ते म्हणते आमच्या कुठल्याही प्रकारे हातात नसून आम्ही जिल्हा स्तरावर सुद्धा पाठपुरावा केला। संबंधित आता जिल्हाधिकारी प्रसाद साहेब यांच्याशी संपर्क साधून ते म्हणे बघू आपण याच्यावर काहीतरी कारवाई करू, पण कुठल्याही प्रकारे आजपर्यंत शेतकऱ्याकडे कोणीच लक्ष देत नाही, दुर्लक्षित राहतंय सर्व। कधी मिळणार या शेतकऱ्याला न्याय? पुढची भूमिका अशी असणार आहे का जर आम्हाला पीक विम्याचे पैसे उपलब्ध न झाल्यास आम्ही तहसील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू किंवा आम्ही त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। याकरता शासनाला व मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर शासनाने याच्याकडे लक्ष केंद्रित करून आमचे पैसे आमच्या खात्यावर पीक विम्याचे आले पाहिजे। याकरता लवकरात लवकर आम्ही शासनाला ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।